किंग सर्कल असेल, माटुंगा असेल, सायन असेल, या सगळ्या भागांमध्ये मोठं पाणी साचलेलं होतं। रात्री तब्बल मुंबईत 267.9 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि मुसळधार पावसाचा प्रवाशांना फटका बसलेला आहे। तर किंग सर्कलला आपले प्रतिनिधी विशाल सवने आपल्या सोबत किंग सर्कलहून जोडले गेलेले आहेत। विशाल, अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। जवळपास 300 मिलीमीटर पावसाची नोंद मुंबईच्या अनेक भागांमध्ये झालेली आहे। आता तुम्ही किंग सर्कलच्या परिसरात आहात, तिथे सकाळपासूनच पाणी साचलेलं होतं। आत्ताचे अपडेट्स काय, पाणी ओसरलंय का? श्रुती, हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार मुंबईमध्ये काल रात्रीपासून ते सकाळपर्यंत जवळपास 267.9 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये म्हणजे किंग सर्कल असेल, सायन असेल, हिंदमाता असेल, या भागामध्ये नेहमी पाणी भरतं, पाणी साचतं। आणि आत्ता जर मी तुम्हाला दृश्य दाखवू शकलो तर जवळपास हा संपूर्ण रस्ता जो आहे हे जे आपण दुभाजक पाहतोय त्या निम्म्या दुभाजकापर्यंत सकाळी पाणी होतं, त्यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद झाला होता। मात्र आता इथल्या भागातलं संपूर्ण पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। अशीच परिस्थिती हिंदमातामध्ये देखील असते, तिथलं देखील पाणी ओसरलेलं आहे आणि हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला आहे। सकाळी ट्रॅफिक होतं, आता ट्रॅफिक नाही, वाहतूक पूर्वपदावर आहे। मात्र दरम्यान आपण पाहतोय की या ब्रिजच्या खाली एक ट्रक जो आहे तो बंद पडलेला आहे। वाहतूक प्रशासन या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि तो जो ट्रक बंद पडलेला आहे त्याला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। दरम्यान या भागात नेहमीच पाणी साचत असतं, त्यामुळे महानगरपालिकेने इथं मोठमोठे पंप जे आहेत ते बसवलेले आहेत। आणि महत्त्वाची एक अपडेट म्हणजे महानगरपालिकेने जे दिल्यानुसार दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास 4.40 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहेत, भरती आहे। त्याच काळामध्ये जर पाऊस पडला मोठ्या प्रमाणावर तर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याची भीती जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे प्रशासन जे आहे, महानगरपालिका जी आहे ती तैनात आहे आणि ठिकठिकाणी ज्या परिसरामध्ये पाणी साचतं त्या ठिकाणी मोठमोठे पंप जे आहेत ते बसवलेले आहेत, जेणेकरून तात्काळ पाण्याचा निचरा जो आहे तो केला जाऊ शकेल। अशी उपाययोजना जी आहे या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। मात्र दरम्यान या मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं चित्र दिसून येते। नक्कीच विशाल, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।